मी संगीता चंद्रकांत खंडोरे, राज्यसभेचे खासदार खंडोरे साहेबांच्या मिसेस। आज मी या शहीद हॉलमध्ये आपले जे गायक, कवी, गीतकार, संगीतकार आमचे प्रभाकर पोखरीकर साहेब यांचं निधन झालेलं आहे। त्या निधनाला माझ्या खंडोरे परिवाराकडून आणि काँग्रेस पार्टीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। जय भीम। महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, गीतकार, संगीतकार भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे। त्यांच्या जाण्याचं दुःख संपूर्ण समाजाला झालेलं आहे। एक बुलंद आवाज, आंबेडकरची गाणी गाणारा एक तगडा गायक आपल्यातून हरपलेला आहे। त्याचं जाण्याचं दुःख सर्व समाजाला झालेलं आहे। त्यांच्या जाण्यामुळं एक मोठं दुःखाचा डोंगर या समाजावर कोसळलेला आहे। महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी, गायक, सन्माननीय आदरणीय प्रभाकर पोखरीकर दादा आज सकाळी पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा, ठाणे जिल्हा या ठिकाणी त्यांचं निधन झालं। कवीवर्य प्रभाकर पोखरीकर आंबेडकरी चळवळीमध्ये ठाणेगावने आंबेडकरी चळवळी जनतेमध्ये चळवळीला त्यांनी धार दिली, दिशा दिली आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जोश निर्माण करण्यासाठी प्रभाकर पोखरीकर साहेबांचं मोठं योगदान आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मजबूत करण्यासाठी, आजच्या पक्षाला धार येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या पक्षावरती आणि नेतृत्वावरती त्यांनी फार मोठे मोठे गाणे गायले आणि लोकांमध्ये जनजागृती प्रचार आणि प्रसार केला। आज महाराष्ट्र राज्यात देशभर 22 राज्यामध्ये माननीय आठवले साहेबांचा जो पक्ष वाढलेला आहे त्याला प्रभाकर पोखरीकर साहेबांच्या गीतांची जोड आहे असं म्हणायला काय हरकत नाही। आज भीमसैनिक आणि रिपब्लिकन पक्षामध्ये जे ते स्फूर्ती आणि ऊर्जा मिळाली त्यांच्या गाण्यामधून, प्रभाकर पोखरीकर दादा यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन पक्षाला एक पोकळी निर्माण झाली, याचं दुःख होतं। या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीनं, रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। जय भीम, जय बुद्ध, सोना कांबळे। ज्येष्ठ भीम गायक, कवी प्रभाकर पोखरीकर आंबेडकरी चळवळीची एक फार महत्वाचं व्यक्तिमत्व। त्यांच्या अनेक गाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी अजरामर केल्या। आम्ही तर लहानपणापासून छाती ठोकून हे सांगू जगाला या गाण्यानं ऐकत आमचं खऱ्या अर्थानं संगोपन झालेलं आहे। तुमच्यासाठी आपल्या परिवर्तन कला महासंघाच्या गायक, कवी, सर्व वाद्यवृंद असेल यांच्या सहकार्यानं आपल्या आंबेडकरी चळवळीत काम करत आहे। प्रभाकर दादा पोखरीकर हे सातत्याने माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून कार्य करत राहिले। ते अखेरच्या श्वासापर्यंत आंबेडकरी चळवळीची त्यांनी निष्ठा सुटली नाही। या दिग्गज असणाऱ्या गायक, कलावंताला, भीमशाहिराला या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। जय भीम, जय भीम। महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक पोखरीकर दादा यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती न भरून येणारी आहे। यांच्यासारखं लिखाण, आवाज पुन्हा होणे नाही। सोनू निगम सारख्या हिंदीतल्या बॉलिवूड गायकाने त्यांचं गाणं गायलं, ह्यातच त्यांचं सर्वस्व आलेलं आहे आणि त्यांच्यासारख्या थोर शाहिरांनी बाबासाहेबांचे शेवटपर्यंत फक्त बाबांचीच गाणी लिहिली असा एकमेव गायक की ज्याने ना कधी कोणत्या देवाची गाणी लिहिली ना गायली असा हा महाराष्ट्रातला लाडका ख्यातनाम आणि आंबेडकरी चळवळीसाठी हा फार मोठा मोलाचा ठेवा आहे असं मला वाटतं। हे आता आंबेडकरी चळवळीला उच्च स्थानावर नेण्यासाठी कवी बनवून, गीते रचून आणि ते आपल्या पहाडी आवाजात गाऊन या चळवळीला उच्च पातळीवर नेण्यासाठी भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी
आपलं अखंड आयुष्य वेचलेलं आहे. सुरुवातीच्या काळात पॅन्थरच्या चळवळीमधून, नामांतराच्या चळवळीतून अत्यंत आक्रमक गीतं गाऊन प्रभाकर पोगरीकरांनी समाजामध्ये चैतन्य निर्माण केलं. त्यानंतर बौद्ध धर्म प्रसारासाठी त्यांनी अत्यंत बौद्ध धर्माच्या पंचशिलेवर जीवन जगत असताना त्या पंचशिलेच्या आधारित गीतं गाऊन समाजामध्ये धर्मप्रसाराचं काम केलं. आणि अशा रीतीने आपलं जवळजवळ 50-60 वर्ष या आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी निस्वार्थपणे कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी अनेक कलावंत निर्माण केले, अनेक गीतं त्यांची महाराष्ट्रभर गाजली, त्यांची गीते गाजली, त्याच्या गीतातून अनेक लोक तयार झाले, कलेला वाव मिळाला. अशा पद्धतीने समाजाला आणि समाजाच्या चळवळीला उच्च पातळीवर घेऊन जाणारे आदरणीय भीमशाहीर लोक प्रभाकर पोगरीकर यांच्या निधनाने समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि समाजाची फार मोठी हानी झालेली आहे. या प्रभाकर पोगरीकरांच्या शेषस्मृतींना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व लोकमत संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, विनम्र अभिवादन करतो.